महायुतीमध्ये लोकसभेच्या जागाच्या वाटपाच्या संदर्भामध्ये गेल्याच आठवड्यात या देशाचे नेते आदरणीय अमितभाई शाह यांच्या समेत आमच्या तिन्ही पक्षाची त्या ठिकाणी बैठक झाली. आदरणीय देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 80% काम आमचं पूर्णपणाने संपलेलं आहे. आज किंवा उद्या दिल्लीमध्ये बैठक होऊन या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल. जे काही चर्चा होते ती अतिशय सन्मानपूर्वक होते आहे आणि भारतीय जनता पक्षाने शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आमचे अन्य घटक पक्ष आहेत, या सर्वांना सन्मानपूर्वक सोबत घेत या निवडणुकीला सामोरं जाण्याचं निश्चित केलेलं आहे. अनेक जागांवरती जे आहे पिढा कायम आहे. तिन्ही घटक पक्षांचे जे ग्राउंडवरचे जे सदस्य आहेत, नेते आहेत, त्यामध्ये थोडासा समन्वय दिसताना स्वाभाविकपणाने जागा वाटप होईपर्यंत तशापेक्षा राहू शकतं. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला, कार्यकर्त्यांना त्या लोकसभा मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळावं असं वाटणं त्या ठिकाणी स्वाभाविक आहे. पण एकदा केंद्रीय स्तरावरती त्या संदर्भातला अंतिम निर्णय झाला, त्याच फोर्सने तिन्ही पक्ष आणि आमचे सर्व घटक पक्ष पूर्ण ताकदीने या आगामी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी मैदानात खडे असतात. सुरुवातीपासून तुम्ही मागणी करत होता आणि तुमचं असं म्हणणं होतं की किमान 9 जागा मिळाव्यात. ABP माझा आणि सी वोटरमध्ये 28 जागा दाखवत आहेत. उरलेल्या सर्व सर्वेमध्ये 45 जागा दाखवत आहेत. आम्ही असं म्हणतो, आम्ही सतत म्हणत आलो की 45+ हे उद्दिष्ट ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. मला विश्वास आहे की आता महाविकास आघाडीचा प्रचाराचा एक टप्पा झाल्यासारखं दिसतं आहे. महायुतीचा आमचा सुरू होणार आहे, पण आम्ही ज्या पद्धतीने सुरू करू त्यावेळेला ते सगळं अतिशय उत्तम पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चित्र उभं राहिलेलं पाहायला मिळेल. मी आपल्याला पुन्हा एकदा अतिशय नम्रपणे या ठिकाणी नमूद करतो की जागा वाटप सन्मानपूर्वक होत आहे. चर्चा अतिशय समाधानकारक त्या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे ज्या जागांच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका मांडली, शिवसेनेने मांडली, भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा ज्या जागा त्या ठिकाणी होत्या त्या संदर्भामध्ये अतिशय योग्य पद्धतीने वाटप सुरू आहे. विजय शिवतारेंना ज्यांना ज्या ठिकाणी लढायचं असेल त्याने लढावं. फारसी काय कोणाची तमा बांगण्याचं काही कारण नाही, कारण शेवटी एक सभ्यता असते, एक मर्यादा असते. आणि महायुतीमध्ये आम्ही काय कोणाच्यावरती काय फारसं अवलंबून आहोत असं कोणाला जर काय वाटत असेल तर ते त्यांनी त्यांचं समजून घ्यावं. तुम्ही दिल्लीला परत काही जागांवरनं अमित शाह यांची भेट घेणार आहात का आणि ती कधी घेणार आहात? हो, ज्या जागांच्या बाबतीमध्ये आम्हाला निर्णय करायचा आहे त्या संदर्भात या देशाचे नेते अमितभाई शाह यांच्या समेत बैठक आहे. ती कदाचित आज किंवा उद्या त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे, कारण आज आचारसंहिता जाहीर होईल. स्वाभाविकपणाने तशा संदर्भातला निर्णय आता लवकरच 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी अपेक्षित है. तटकरे साहब, दिल्ली में कब जाने वाले हैं, क्या अभी स्थिति है महायुति में गठबंधन की? जैसे कि मैंने बताया कि 80% हमारे सीटों का बंटवारे के लिए हमारी चर्चा वहाँ पे हो गई है. आने वाले दिनों में शायद आज, कल या परसों 2 दिनों में हम वहाँ पर जाके बैठेंगे. महायुति के गठबंधन में सीटों का बंटवारा सम्मानपूर्वक वहाँ पे होने जा रहा है. मैं ताकत से उम्मीद से यहाँ पे कहना चाहता हूँ, जब हमारा बंटवारा हो जाएगा, घोषित हो जाएगा, 45+ ये उद्दिष्ट सामने लेकर महायुति इस चुनाव के लिए सामने जाएगी. बीजेपी ने कुछ जगह पर जहाँ जिनकी सीटें, जहाँ उनके उम्मीदवार में कोई गतिरोध नहीं है, सीटें जारी की 20 सीटें, क्या आपकी पार्टी भी कोई जहाँ पर डिस्प्यूट नहीं है उन जगहों की लिस्ट जारी करेगी? कब तक आपकी लिस्ट आएगी? देखिए, आज और कल 2 दिन के लिए हम राह देख रहे हैं. मुझे लगता है आप भी राह देखिए. सब जो होने वाला है अच्छा ही होने वाला है. पूरी ताकत से महायुति इंडिया के गठबंधन अलायंस आने वाले लोकसभा के चुनाव के लिए सज्ज है. तटकरे साहब, राहुल गांधी अजितदादांमुळेच माझी किंडी खराब झालेली आहे, ते सर्वस्वी जबाबदार आहे. असं की माणसाची मनस्थिती बिघडल्याच्या नंतर किती पराकुटीच्या निंदनीय वक्तव्य केलं जातं हे याचं उत्तम उदाहरण आहे. तटकरे साहब, त्यांना झालेल्या शारीरिक व्यथा, इजा, म्हणजे आजार हा शेवटी प्रत्येकाचा शरीर धर्म तो त्या ठिकाणी आहे. पण माणसाची मनस्थिती ढासळली गेली की मग कशा पद्धतीची वक्तव्य होतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय शिवतारे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.